बटाट्याची पातळ भाजी बनवण्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे पाणी टाकून. त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी जिरे आणि कढीपत्ता आणि हळद हे आपल्याला ॲड करायचं आहे. आता आपण ही जी मसाला काढून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करून फ्राय करून घ्यायचा आहे लो फ्लेमवरती. त्यानंतर आपण हे बटाट्याच्या फोडी कापून घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. हे सगळं आपल्याला लो फ्लेमवर करायचं आहे. आता हळूहळू ज्या वेळेला तेल सुटायला लागेल तर थोडंसं पाणी ॲड करा, जेवढी तुम्हाला भाजी पाहिजे तेवढी. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. आता याला हळूहळू उकळी यायला सुरू होईल. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. ही सगळ्यात सोपी भाजी आहे आणि एकदम झटपट होणारी आहे. हळूहळू बटाटे शिजेपर्यंत भाजी उकळत राहायची आहे, चांगली उकळू द्यायची आहे. चांगली उकळली तरच या भाजीला टेस्ट येते. तर तुम्ही एकदा नक्की या प्रकारची भाजी करून बघा. धन्यवाद.